तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आहे 2026चा 25-26चा, त्याच्यानुसार जो जीडीपी ग्रोथ रेट आहे, तो जीडीपी ग्रोथ रेट चं जे एस्टिमेशन दिलेलं आहे किंवा जीडीपी ग्रोथ रेट आता किती प्रोजेक्टेड ठेवलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर बघा 2022-23ला भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा कॉन्स्टंट मार्केट प्राइसला 7.6% एवढा होता आणि तो 2023-24 मध्ये सर्वाधिक जास्त जीडीपी ग्रोथ रेट आपण काय केलेला आहे, अचीव केलेला आहे. राईट, तो किती केलेला आहे, 9.2%. परंतु नंतर 24-25ला आपला जीडीपी ग्रोथ रेट जो आहे प्रोव्हिजनल एस्टिमेशन नुसार तो 6.5% वरती होता आणि 25-26ला तो 7.4% होता. तर आता जो प्रोजेक्टेड ह्या नवीन इकॉनॉमिक सर्वेनं जो नवीन प्रोजेक्शन दिलेलं आहे ते किती दिलेले, तर याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताचा जो जीडीपी ग्रोथ रेट आहे तो 6.8% ते 7.2% एवढा राहील असं त्याचं प्रोजेक्शन दिलेलं आहे. कुणी इकॉनॉमिक सर्वे 2026नं. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हा नंबर माझा तुमच्याकडे असू द्या, जेणेकरून तुम्हाला कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल किंवा एन्क्वायरी करायची असेल त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि दररोज 7 PM ला आपलं इकॉनॉमिक्सचं रिव्हिजन लेक्चर असतं, लाईव्ह लेक्चर या चॅनलवरती, तर ते तुम्ही जॉईन करा. सो धन्यवाद.